नुकत्याच प्रसाद लाड यांची देखील पिस झाली, त्यांचं असं म्हणणं की तुम्ही हे भारतीय जनता पक्षाचे विचार मानणारे तुम्ही आहात असं त्यांचं म्हणणं. मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं एकच हेतू असतो कामगार संघटनांचा. जे रावसाहेब ज्या वेळेला एनसीपीत होते 10 वर्ष, तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं. त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात, कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक, परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळही फोडता आला नाही. अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार. सामंत असं म्हणतायत की पैशामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो, जर पैसे असते तर मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा, कारण 9 वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी 25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी बीएससीची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे. आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही. तर मला असं वाटतं की सुहास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत. संजय राऊत म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड हा काही संपुष्टात येणार नाही महाराष्ट्रात. ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच. जर आठवत असेल 2017 मध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते बीएसटीचं विलिनीकरण, बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेला नाही. दुसरं, बीएसटीच्या गाड्या स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत. आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त 250 गाड्या शिल्लक राहतील. 2019 मध्ये आमचा एमओयू आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीचा की स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या गेल्या पाहिजेत. 2019 जूनचा एमओयू आहे, ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले, बीएससीची कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते. साधी नवीन बसगाडी त्यांनी विकत घेतली नाही, सातत्याने कॉन्ट्रॅक्ट देत राहिले आणि आज जी आपण बीएससीची हालत बघत आहोत, जी दशा बघत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे. याखेरीज भाजपने किंवा फडणवीसांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का त्याच्यामध्ये? अनेक गोष्टी. जो 11 जून 2019 चा एमओयू झाला ज्याच्यामध्ये 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण 20 टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला 7-7.5 हजाराने पगार वाढला. ते कर्मचारी जे त्यावेळेला 14,000 होते आज 45,000च्या वर पगार घेत आहेत. त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय आशिषजींनी त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती. तो एक भाग. दुसरा, आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे. ज्या वेळेला कोविड महामारी आली, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्ता मिळणार नाही असं होतं, कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने. कोविडच्या याच्यामध्ये टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय, पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते 2019 मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि 3-4 दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना. असे अनेक वेळा. आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा 6 ऑगस्टला मोर्चा होता
आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली. त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले. आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही 11 तारखेला आम्ही एक 100 कोटी BST ला देऊ. आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत. तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो. आणि सुमारे 150 कोटी रुपये मला वाटतं 12 तारखेला 11 की 12 तारखेला BST ला देण्यात आले. तर सातत्याने जेवढी मदत, पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये BST ची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतील. कुठेतरी ज्या पद्धतीने